नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिशची सिरीज चालू केलेली आहे. इंग्लिश 12th म्हणून तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये जी लेक्चर आहे ती मिळून जातील. तर बघा आज आपण बघणार आहोत ग्रामरचा टॉपिक जो आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. एक प्रश्न यावर 100% एक्झाममध्ये असतो. तर बघा एक महत्त्वाचे पॉईंट्स यामधले आपण समजून घेणार आहोत. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमधले काय काय पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहोत बघा एक एक ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही ट्राय करायचं आहे ते एक्झाम्पल इनडायरेक्ट स्पीचमध्ये करण्याचं. डायरेक्ट स्पीचचे एक्झाम्पल आहे बघा. जनरली इन्व्हर्टेड कॉमा असेल, अशा पद्धतीनं एखादं सेंटेन्सची रचना असेल तर समजायचं ते वाक्य काय आहे, तर डायरेक्ट स्पीचचं आहे. आणि अशी जर रचना असेल, स्ट्रक्चर नसेल, तर समजायचं ते इनडायरेक्ट स्पीचचं आहे. एक्झाममध्ये दोन्ही पद्धतीनं येऊ शकतं. तर बघा यामध्ये या सेंटेन्सनुसार एक एक पॉईंट समजून घेऊ. आता इथं राम सेड टू सीता, आय एम नॉट गोइंग टू स्कूल टुडे, असं एक सेंटेन्स आहे. तर यामध्ये राम जो आहे बघा तो स्पीकर आहे, सीताजी ती लिस्नर आहे. म्हणजे राम बोलतोय, सीता ऐकते. आणि सेड जे आहे तर ते आहे रिपोर्टिंग वर्ब. ठीक आहे. आणि हे जे काही सेंटेन्स आहे ते आहे रिपोर्टेड स्पीच. आता हे जे काही सेंटेन्स आहे तर यामध्ये काय बदल करायचा आहे, त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल करायचं आहे याची आपण सविस्तर माहिती बघणार आहे. काय काय चेंजेस आहे ते चेंजेस आपण बघणार आहोत. तर बघा आता एक एक चेंजेस आपण बघणार आहोत यामध्ये. तर पहिला चेंज आहे चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना टेन्सचा जो काही चेंजेस आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर बघा स्टेटमेंट म्हणजे ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. विधानार्थी वाक्य असेल, इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल किंवा युनिव्हर्सल ट्रूथ असेल, तर हे जे काही प्रकार आहे या प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीनं इनडायरेक्ट स्पीच केलं जातं. म्हणजे स्टेटमेंट असेल, विधानार्थी वाक्य, तर त्यासाठी आपण कंजक्शन दॅट वापरतो, हे जे इन्व्हर्टेड कॉमा निघून जाण्यासाठी. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला वेगळं कंजक्शन वापरतो, इंट्रोगेटिव्ह असेल त्याला वेगळं कंजक्शन वापरतो, एक्सक्लेमेटरी असेल त्याला वेगळं असतं. अशा पद्धतीनं वाक्यानुसार कंजक्शन वेगवेगळं आहे. आता रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते जनरली कोणकोणते असू शकतात, तर या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब जे आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे रिपोर्टिंग वर्ब. तर बघा रिपोर्टिंग वर्ब से आहे, टेल आहे, डिक्लेअर आहे, प्रॉमिस आहे, वॉर्म आहे, रिमार्क आहे, आन्सर आहे, ऑब्झर्व आहे, रिप्लाय आहे, पॉईंट आउट आहे, रिक्वेस्ट आहे, ऑर्डर आहे, एक्सप्लेन आहे, बोस्ट आहे, असे भरपूर रिपोर्टिंग वर्ब आहे. याच्या व्यतिरिक्तही असू शकतात. आता बघा याच्यामध्ये प्रोनाऊन्समध्ये काय बदल होतो, तर समजा आय किंवा यू असेल डायरेक्ट स्पीचमध्ये, तर इनडायरेक्टमध्ये करताना ही शीट होतं त्याचं चेंजेसमध्ये. समजा आता ही शीट कसं होणार, तर जो काही करता आहे या वाक्यामध्ये, म्हणजे इथं जो स्पीकर आहे, स्पीकर कोण आहे, लिस्नर कोण आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होणार. वी यू असेल तर त्याचं देमध्ये चेंज होतं. ही सीट दे असेल तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, त्याचं डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर. आता आपण वरती याच्यामध्ये इथं कोणकोणत्या सेंटेन्सचा आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे ते इथं बघितलेलं होतं आपण. आता इथं काळामध्ये कसा बदल होतो तो आपल्याला बघायचा आहे बघा. काळामध्ये कशा पद्धतीने बदल होतो, तर टेन्समध्ये काय चेंज इन टेन्स. सिम्पल प्रेझेंट असेल तर सिम्पल पास्टमध्ये चेंज करायचं इनडायरेक्टमध्ये. प्रेझेंट कंटिन्यू असेल तर पास्ट कंटिन्यू इकडे करायचं आहे. इथं प्रेझेंट परफेक्ट असेल तर इथं पास्ट परफेक्ट करायचं आहे. इथं सिम्पल पास्ट असेल तर एक पास्ट परफेक्ट करा किंवा सिम्पल पास्टमध्ये सुद्धा केलं तरी चालते. इकडे फ्युचर असेल इथं पास्ट टेन्समध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर इथं पास्ट कंटिन्यूअस असेल पास्ट परफेक्टमध्ये घ्यायचं आहे. इथं प्रेझेंट परफेक्ट असेल इथं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअसमध्ये घ्यायचं. इथं शॉल असेल तर इथं शूट किंवा वूड घ्यायचं आहे. इकडे विल असेल तर इकडे वूड घ्या. इकडे कॅन असेल तिकडे कुड घ्या. इकडे मे असेल तर माईट घ्या. इकडे मस्ट असेल तर मस्ट किंवा हॅड घ्या. इकडं पास्ट परफेक्ट असेल, पास्ट परफेक्ट कंटिन्यू असेल तर किंवा शुड वूड असेल तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, ॲज इट इज हे या ठिकाणी राहतात असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा.
आता इथं खाली चेंजिंग इन नियरेस्ट वर्ड काही बदल असतात. जसे या वरच्या सेंटेन्समध्ये टुडे हा शब्द आलेला आहे. तर अशा प्रकारचे शब्द आहे त्यांच्यामध्ये काही बदल आपल्याला बघायचं आहे. तर बघा यामध्ये काही वर्ड्स दिलेले आहे ते आपण वन बाय वन रीड करून घेऊ. बघा बघा दिस असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर दॅट होईल. इकडे दिस असेल तर धोज होईल. इकडे हिअर असेल तर देअर होईल. इकडे नाव असेल तर देन होईल. इकडे ॲगो असेल तर बिफोर होईल. इकडे दस असेल तर सो होईल. इकडे बघूया आपण कम असेल तर गो. टुडे असेल तर दॅट डे. टुमारो असेल तर द नेक्स्ट डे. एस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे. त्यानंतर द डे बिफोर. एस्टरडेसाठी दोन वापरू शकता, द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर असं देखील वापरू शकता. टू नाईट असेल तर दॅट नाईट. लास्ट नाईट असेल द प्रिव्हियस नाईट किंवा द नाईट बिफोर. नेक्स्ट वीक असेल द फॉलोविंग वीक. त्यानंतर इकडं लास्ट वीक असेल द प्रिव्हियस वीक किंवा द प्रिव्हियस वीक. हेन्स, थेन्स आणि हायदर, तायदर अशा पद्धतीनं नियरेस्ट वर्ड्स जे आहे ते बदल करायचे. एक महत्त्वाचे पॉईंट्स होते मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत.